हाय गाईज, दिस इज स्नेहा वैद्य. वेलकम टू माय चॅनल. आपण इथे इंटरेस्टिंग गोष्टी बघतो, एक्सप्लोर करतो, मज्जा करतो एकदम. सो प्लीज सबस्क्राईब. आज आपण आलो आहे अबुधाबीच्या सी वर्ल्डमध्ये. चला बघूया. इथे आतमध्ये यांनी आर्टिफिशियल डोंगर बनवलेत. हे सर्व रियल दगडापासून बनवलेले आहे. तेही बॅग चेकिंग होते. फूड अँड लिकर अलाउड नाही आहे, फक्त पाणी आणि बेबी फूड अलाउड आहे. सर्व 3 पार्क्समध्ये यांनी सेंट्रलाइज AC ठेवले, त्यामुळे बाहेर कितीही ऊन वगैरे असलं तरी आतमध्ये काहीच फरक नाही पडत. इथेही यांनी मॅप दिलेला आहे आतमध्ये जे जे काय आहे त्या सर्वाचा. इथे आमच्याकडे एक लहान मुलगा आहे, फारच खुश आहे फिश बघण्यासाठी. सी वर्ल्ड आहे, सो ब्ल्यू तर घातलंच पाहिजे. इथे असा हा लाईव्ह शो चालला होता. खूप सारे लाईव्ह शोज होतात, त्याचं टाइम आणि प्लेस सगळं स्केड्यूल एंट्रीला दिलेलं असतं. आता आपण वन ओशन मध्ये एंट्री घेतोय. एंट्रीज भारी बनवली आहे यांनी. हा बघा, इथे मासा लेट्यूस खातोय. हा मस्त खेळतोय बॉल सोबत. बघण्यापेक्षा खायला जास्त आवडतं. नाही, मला बघायला पण आणि खायला पण. मला खायला आवडतं. इथे आल्यावर मला वेगवेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटतंय लिटरली. एखाद्या हॉलिवूड मूवीत घुसल्याचा फील आलाय मला लिटरली. फर्स्ट आता आपण ह्या मायक्रो ओशन मध्ये चाललोय. हे बाहेरूनच कसलं कमाल बनवलंय. प्रत्येक थीम पार्क मध्ये यांनी थीम एकदम जोपासलंय. छान क्रिएटिव्ह डिटेल मध्ये काम केलेलं आहे एकदम. इथे आल्यावर मला अंडर वॉटर कार्टून शो मध्ये गेल्यासारखं वाटतं. इथे काही राईड्स पण होत्या, म्हणजे स्मॉल लेवलच्या. एक राईड होती जे हे सगळं फिरवते, त्या राईड मध्ये बसलेलो आम्ही. सही एक्सपिरियन्स होता. या राईड मध्ये बसलो आम्ही. हा मजेदार गेम होता, एकदम पायाने फोडायचा.
आता आपण नेक्स्ट एंडलेस ओशन मध्ये चाललो. बघा, परत आलो हॉलिवूड मूवी मध्ये. इथे हा गेम खेळला थोडा वेळ. विविध प्रकारचे मासे आहेत इथे. प्रत्येक ओशन हा खूप भव्य बांधलेला आहे, त्याच्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी अशी होत नाही. हे कसले चिकणे फिश आहेत. सुंदर वॉटर कलर कॉम्बिनेशन. याला वेगळा ठेवलेला त्यांच्यापासून, नाही तर त्यांना खाऊन टाकेल. हे असं मूवीतल्या सेट सारखं वाटतंय. इथे ऑक्टोपस झोपलेला होता. हे किती छान सुरेख हे अंडर वॉटर वर्ल्ड. किती असंख्य जीव राहतात ना पाण्यामध्ये. कितीतरी आपल्याला माहित पण नाहीये. इथे सी बेड वगैरे पण बनवलेला आहे. इथे जे मासे काळोखात ठेवलेत त्यांचे डोळे चमकतात. इथे हा मासा जो आहे तो असा फुटतो अचानक. यांनी समुद्रच बनवलाय ना इथे. कसा बनवला असेल. माइंड ब्लोविंग. लहान मुलांना इथे इतकं आवडतं, ते तासनतास बघत राहतात माशांना. या ओशन मध्ये मला अंडर वॉटर मी आल्याचंच फील होतंय. खरंच हे एंडलेस आहे नावाप्रमाणे. जबरदस्त बनवलंय हे खरंच. हे स्पाइस आयलंड असं बसायला इकडे, पण ते बंद होतं. आता नेक्स्ट आपण जातोय ट्रॉपिकल ओशन मध्ये. ट्रॉपिकल ओशन मध्ये रेस्टॉरंट सुद्धा आहे. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये फ्लॅमिंगो बघते मी, आणि आवाज बघा त्यांचा. किती किलबिलाट चालला एकदम. इथेच पुढे आतमध्ये रेन फॉरेस्ट आहे. आणि हे सारे पक्षी अजिबात घाबरत नाहीयेत. माणसं आलेले आहेत पूर्ण.
बघा या लबाड्याने टिश्यूच उचलला तिकडचा. पक्ष्यांना अजिबात भीती वगैरे नाहीये, बिनधास्त फिरतात आहेत इकडून तिकडून. याने आत्ता पंख पसरलेले, पण आता कॅमेरा चालू झाल्यावर बंद झाला त्याचा. पांढरा शुभ्र एकदम. ट्रॉपिकल ओशनमध्येच डॉल्फिन शो सुरू होतो दुपारी 1 वाजता. याचे वेगळे चार्जेस नसतात, हे सगळं इन्क्लुडेड असतं. 3 वाजताही कोणता तरी शो होतो, पण आम्हाला वेळ नव्हता. खूप लाईव्ह शोज होतात, ते एंट्रीलाच बघून घ्यायचे स्केड्यूल त्यांचं. खूप छान होता शो, फर्स्ट टाइम मी बघितला. आता पोलार ओशनला आलोय आपण. वॉलरस नावाचा प्राणी आहे हा, नॉर्थ साईडला राहतो. हा ओशन अत्यंत चिल्ड असल्यामुळे इथे ठेवला गेला याला. येथील प्रत्येक ओशन हे वेगळं होतं, कुठे सिमिलॅरिटी नव्हती. मासे वेगळे, आकाराने तसा बराच मोठा आहे वॉलरस. सी वर्ल्ड 2023ला ओपन झालाय. 1,83,000 स्क्वेअर मीटरमध्ये आहे. इथे पेंग्विन्स पोहत आहेत. पोलार ओशन खूप जास्त चिल्ड आहे. मायनसमध्ये टेम्परेचर मेंटेन केलं याने. पेंग्विन मी फक्त कार्टूनमध्ये बघितलेले होते. कोणतं कार्टून माहिती आहे का तुम्हाला? 90s किड असाल तर समजून जा. पेंग्विन्सना एवढं चिल क्लायमेट लागतं. इथे रेस्टॉरंट पण आहे, म्हणजे फूड खाता खाता व्ह्यू एन्जॉय करू शकता तुम्ही मस्त. सी वर्ल्डमध्ये बऱ्याच जागी पिण्याचं पाणी अवेलेबल आहे, म्हणजे तुमची एम्प्टी बॉटल तुम्ही फिल करू शकता तिकडे. पोलार ओशनची ही बाहेरून एंट्री आहे मेन. खरंच चंद्राजवळ आल्यासारखं वाटतंय. मस्त बनवलं आहे ही स्क्रीन अँड ऑल. साऊंड जबरदस्त वाटतं. मी इथे तासन तास थांबू शकते लिटरली हे बघत, इतकं अमेझिंग आहे. सी वर्ल्डमध्ये एक मोठी राईड पण आहे, ती आम्ही केली. ट्रॉपिकल ओशनमधून रस्ता होता तिला जायला. आय फील इट्स वर्थ द मनी एक्सपिरियन्स यार. जबरदस्त, खूप छान. लहान मुलांना तर खूपच घेऊन या, आवडेल. नक्की प्लेस विजिट करा लाईफमध्ये एकदा. आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, लाईक, शेअर, कमेंट, फॉलो मी ऑन Instagram. थँक यू फॉर वॉचिंग. एन्जॉय युअर लाईफ.